नसरापूरच्या त्या निष्पाप चिमुरडीच्या किंकाळ्या अजून हवेत विरल्या नव्हत्या। तोच जुन्नर तालुक्यातल्या पिंपळवंडीनं पुन्हा तेच भयानक वास्तव अनुभवलंय। नसरापूरची ती काळी रात्र अजूनही लोकांच्या काळजाला घर पाडत होती आणि आता पिंपळवडीमध्ये त्याच कौर्याची हुबेहूब पुनरावृत्ती झाली आहे। वार मंगळवारचा पिंपळवंडीच्या गल्लीत दुपारची शांतता पसरली होती। 9.5 वर्षांची ती लहानगी घराच्या अंगणामध्ये सायकलच्या छोट्या चाकांभोवती गिरट्या घालत होती। हसऱ्या चेहऱ्याची, सगळ्यांशी गोड बोलणारी ती पोर शेजारीच बहिणीच्या घरी कामानिमित्त येऊन राहिलेला 25 वर्षांचा साहिल खैरे। गावात सगळे त्याला पांग्या म्हणायचे। तो अंगणात आला, ओळखीचा चेहरा पाहून पोरीच्या मनात कुठलीच भीती नव्हती। चल तुला मस्त गोड पेरू देतो, सायकल शिकवतो असं बोलून साहिलनं अगदी सहज तिला हाक मारली। लहान पोराचं मन ते गोड पेरू आणि सायकलचं नाव ऐकताच तिचे डोळे चमकले। ओळखीच्या शेजारच्या दादावर तिनं डोळे झाकून विश्वास ठेवला आणि ती त्याच्या सायकलवर जाऊन बसली। पायडल मारत पुढे गेली, पण ती खेळायला जात नव्हती, तर ती थेट मृत्यूच्या सापळ्यात जात होती। या संदर्भात तिने कधी विचारही केला नसेल। साहिल तिला वस्ती बाहेर गावच्या एका कोपऱ्यामध्ये असलेल्या निर्मनुष्य उसाच्या शेतापाशी घेऊन गेला। उंच वाढलेली हिरवीगार उसाची ताटवं आणि आजूबाजूला सामसूम। सायकल बाजूला टाकून त्यानं त्या लहानग्या पोरीला आत ओढलं। त्या दाट उसामध्ये नसरापूर सारखाच वासनेचा एक भीषण खेळ सुरू झाला। अवघ्या 9.5 वर्षांच्या त्या निष्पाप जीवावर त्या 25 वर्षाच्या नराधमानं पाशवी अत्याचार केले। त्या पोरीच्या तोंडातून किंकाळ्या उमटल्या असतील, तिने हात जोडले असतील, पण त्या नराधमाच्या कानात माणुसकी उरली होती का? आपलं पाप उघडं पडेल, पोरगी घरी सांगेल या भीतीनं त्यानं शेवटी दोन्ही हातांनी त्या लहानग्या गळ्याभोवती फास आवळला। थोडी तडफड झाली आणि त्या उसाच्या फडात चिमुरडीचा श्वास कायमचा थांबला। तिकडे घरात 4 वाजले तरी पोरगी दिसेना। आईनं हाका मारल्या, गल्लीत शोधलं, 5 वाजले, 6 वाजले, घरातल्यांच्या काळजाचा ठोका चुकला। अखेर रडत पडत कुटुंबानं आळेफाटा पोलीस ठाणं गाठलं आणि मिसिंगची तक्रार दाखल केली। पोलीस अधीक्षक संदीप गिल यांच्या मार्गदर्शनाखाली आळेफाटा पोलिसांचं पथक तातडीने गावात दाखल झालं। गावातील CCTV फुटेज तपासणं, गल्ल्या पिंजून काढणं सुरू झालं आणि इथेच अंगावर काटा आणणारा प्रकार उघडकीस आला। नसरापूरच्या प्रकरणात जशी आरोपीनं निर्लज्जता दाखवली होती, अगदी तसंच इथेही घडलं होतं। साहिल खैरे स्वतः गावकऱ्यांच्या घोळक्यात उभा होता। तो पोलिसांच्या अगदी खांद्याला खांदा लावून CCTV बघत होता। कुठे गेली असेल पोरगी, इकडे बघा, तिकडे बघा असं सांगत स्वतः शोधण्याचं ढोंग करत होता। त्याच्या चेहऱ्यावर ना भीतीची रेष होती, ना हाताला लागलेल्या रक्ताचा पश्चाताप होता। उलट तो तपास चुकवण्यासाठी पोलिसांना वेगवेगळ्या दिशा दाखवत होता। पण गुन्हेगाराचा आव फार काळ टिकत नाही। काही ग्रामस्थांनी सांगितलं की दुपारी पोरगी याच साहिल सोबत सायकलवर जाताना दिसली होती। पोलिसांच्या नजरेनं साहिलच्या अंगावरचा संशयास्पद घाम आणि त्याची धडपड हेरली। आळेफाटा पोलिसांनी त्याला बाजूला घेतलं आणि पोलिसी खाक्या दाखवला। 2 मिनिटांमध्ये त्याचं ढोंग फुटलं। पोपटासारखा तो सगळं बोलायला लागला। मीच तिला उसाच्या फडात नेलं, अत्याचार केला आणि गळा दाबून मारून टाकलं। त्याच्या तोंडचे हे शब्द पोलिसांच्या देखील पायाखालची जमीन सरकवली। पोलिसांनी त्याला घेऊन थेट उसाचं शेत गाठलं। तिथे उसाच्या पात्यांमध्ये त्या लहानग्या पोरीचा निष्पाप देह पडलेला होता। तो देह बाहेर आणला तेव्हा उपस्थितांच्या काळजाचं पाणी झालं। आईबापाच्या आक्रोशानं आभाळ फाटलं होतं। नसरापूरच्या जखमेवरची खपली उडाली होती। जुन्नर तालुका हा आमदारांचं गाव असलेल्या पिंपळवंडीतल्या या घटनेनं सुन्न झाला आणि काही क्षणामध्ये संतापाचा भडका उडाला। शेकडो संतप्त ग्रामस्थ रस्त्यावर उतरले। पुणे नाशिक महामार्गावर चक्का जाम करण्यात आला। गेल्या 8-10 वर्षांपासून गावात बंद पडून धूळ खात असलेल्या पोलीस चौकीचा प्रश्न लोकांच्या संतापाचं कारण बनला। नसरापूरच्या नराधमाला जशी शिक्षा हवी तशीच या साहिल खैरेलाही तात्काळ फाशीची शिक्षा झाली पाहिजे, हा एकच टाहो आणि आक्रोश संपूर्ण महामार्गावर घुमत होता। अवघ्या 9.5 वर्षांच्या फुलासारख्या जीवाचा असा करुण अंत पाहून आज संपूर्ण महाराष्ट्र सुन्न पडलाय। डोळ्यांमध्ये संताप आणि मनामध्ये तीव्र वेदना घेऊन न्यायाची वाट आज महाराष्ट्र बघतोय।
नसरापूरच्या प्रकरणामध्ये जसा फास्ट ट्रॅक कोर्टात खटला चालवला आणि आरोपीला फाशीची शिक्षा दिली, तशीच फाशीची शिक्षा याही आरोपीला द्यावी अशी मागणी नागरिकांनी केली. आपल्याला या संदर्भात काय वाटतं? आपल्या प्रतिक्रिया, आपल्या भावना कमेंट बॉक्समध्ये आमच्यापर्यंत पोहोचवा. व्हिडिओ अत्यंत महत्त्वाचा आहे, शेअर करा.